नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांच्या कार्यक्षेत्रात रात्रीच्या गस्त सारखणी आणि वाई बाजार हद्दीत पेट्रोलिंग करत असताना दिनांक 19 जूनला रात्री अंदाजे 3 वाजेच्या दरम्यान एका पिवळ्या रंगाची ऑटो हा सारखणी येथे संशयास्पद फिरत असल्याचं आणि पोलिसांची गाडी पाहून ऑटोवाले दबा धरून बसल्याचं दिसून आले। ऑटो चालकांना थांबविले असता यामध्ये ऑटो चालकासह 6 जण दिसून आले। त्यांचे नावगाव विचारले असता हे सर्व मुलतानी चिखली तालुका किनवट असं सांगितलं। त्यांची पाहणी केली असता दरोडा घालण्याच्या तयारीनं घातक शस्त्रांसह ते मिळून आले। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांनी लगेच पोलीस हेड कॉन्स्टेबल शेंडे, वानखेडे, नरवाडे यांना घटनास्थळी बोलवून सर्व आरोपींना अटक करण्यात आली। अधिक चौकशी केली असता या आरोपीवर यापूर्वी पोलीस स्टेशन किनवट येथे अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजले। गुन्ह्यांचं गांभीर्य पाहता आरोपींच्या 4 दिवस PCR घेऊन अधिक तपास सुरू आहे। त्यांच्याकडून 5 लोखंडी सुरी, नागदार टामी, 1 लोखंडी पकड, 6 लोखंडी धारदार हत्यारं, धनुष्यबाणासारखे या घटनेबद्दल सिंदखेड पोलिसांनी पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली आहे। सदरील घटना सारखणी येथील कार्तिक मेडिकल समोर घडली असून या घटनेची गुन्हा उघडकीस आणणारे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुवर, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर विभाग खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश जाधवर, गजानन कोमरे, चालक गोविंद कदम, सतीश कोडपिल्लेवार, रघुनाथ मडावी, प्रफुल्ल पवार, संदीप वानखडे, संजय शेंडे, रविकांत कांबळे, श्याम चव्हाण, ज्ञानेश्वर बेलदोडे हे सिंदखेड पोलीस स्टेशनच्या दमदार कारवाईमुळे या सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।